राज्याचं आणि देशाचं लक्ष आता लोकसभा निवडणुकीच्या निकालाकडे लागलंय। जशी जशी 4 तारीख जवळ येऊ लागली तसं तसं राज्यामध्ये काय होणार, कशा पद्धतीने होणार, कोणता उमेदवार निवडून येणार, कोणचा पराभूत होणार याच्याकडेच राज्यातल्या जनतेचं लक्ष लागलेलं आहे। पण मात्र जर आपण पाहिलं तर या 2024च्या निवडणुकामध्ये शिवसेना 2 झाल्या, राष्ट्रवादी 2 झाल्या, महाविकास आघाडी तयार झाली, तर इकडे महायुती तयार झाली। अशा पद्धतीने 3-3 पक्ष हे एकत्र लढत आहेत। पण मात्र आता राज्यामध्ये कोणाचे जास्त खासदार निवडून येतील याची चर्चा सर्वत्र सुरू आहे आणि याबद्दल अनेक तर्क वितर्क विश्लेषण आपल्या समोर येत आहेत। जर आपण पाहिलं तर आपण आज पाहणार आहोत मराठवाड्याबद्दल। मराठवाड्यामध्ये लोकसभेच्या एकूण 8 जागा आहेत आणि या 8 जागांपैकी किती जागांवर पवारांचा विजय होणार आहे किंवा पराभव होणार आहे। तसं पाहायला गेलं तर शरद पवार गटाकडून एकच उमेदवार मराठवाड्यात देण्यात आलाय आणि अजित पवार गटाकडून सुद्धा एकच उमेदवार देण्यात आलाय। मग तो नेमका कुठला आहे, काय आहे, तो किती प्रमाणात निवडून येऊ शकतो, पराभूत होऊ शकतो हेच आपण सविस्तर पाहू। जर आपण पाहिलं तर मराठवाड्यामध्ये पवारांच्या उमेदवारांचा पराभव होणार असं आपण टायटल दिलं आणि त्याखालीच हे संपूर्ण विश्लेषण पाहतोय। जर आपण पाहिलं तर शरद पवार गटाकडून बीड लोकसभा निवडणूक लढवणारे बजरंग सोनवणे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत। शरद पवार गटाकडून ते तुतारीच्या चिन्हावर या ठिकाणी लढवत आहेत। या अगोदर सुद्धा राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर 2019 ची निवडणूक बजरंग सोनवणे यांनी लढवलेली होती। 2019ला बजरंग सोनवणे यांच्या विरोधात भाजपकडून प्रीतम मुंडे होत्या। पण मात्र प्रीतम मुंडे या 2019ला बीड लोकसभा मतदारसंघामधून विजयी झाल्या, खासदार झाल्या। आता 2024ला बीडमध्ये त्याच पद्धतीची परिस्थिती आहे जशी 2019ला होती। पण मात्र 2019ला सहानुभूतीची लाट होती, त्याच्यामुळे प्रीतम मुंडे निवडून आल्या असं सुद्धा बऱ्याच जणांनी सांगितलेलं आहे। पण मात्र आता 2024ला बजरंग सोनवणे यांच्यासमोर सरळ आव्हान असणार आहे पंकजा मुंडे यांचं। पंकजा मुंडे यांचं नाव संपूर्ण राज्यासह देशामध्ये सुद्धा माहीत आहे, कारण की त्यांनी या अगोदर राज्यामध्ये मंत्रीपद सुद्धा भूषवलेलं आहे। मग आता पंकजा मुंडे यांना बजरंग सोनवणे आव्हान देऊ शकतात, त्या ठिकाणी निवडून येऊ शकतात असा सुद्धा अंदाज बऱ्याच जणांनी व्यक्त केलेला आहे। पण मात्र बीड लोकसभा मतदारसंघामधून बजरंग सोनवणे यांना पंकजा मुंडे भारी ठरतील आणि 2024ला नक्कीच निवडून येतील असं सुद्धा अनेकांनी सांगितलेलं आहे। याचं महत्त्वाचं कारण म्हणजे बजरंग सोनवणे यांच्या पाठीमागे जरी संख्याबळ किंवा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात बजरंग सोनवणे यांची हवा दिसत असली तरी सुद्धा बजरंग सोनवणे यांचं या ठिकाणाहून पराभव होईल, कारण की बीड लोकसभा मतदारसंघामध्ये कशा पद्धतीनं राजकारण ह्या मागच्या काही महिन्यांमध्ये झालंय हे आपण संपूर्ण राज्याने बघितलेलं आहे। त्यामुळे या संपूर्ण गोष्टीकडे लक्ष बीड लोकसभा मतदारसंघाकडे सगळ्यांचं लागलंय आणि या ठिकाणाहून पंकजा मुंडेची या विजयी होतील अशी सुद्धा खात्री अनेकांनी दिलेली आहे। याचं महत्त्वाचं कारण म्हणजे धनंजय मुंडे यांनी सुद्धा ही लढाई अस्तित्वाची केली आहे आणि धनंजय मुंडे हे पंकजा मुंडे यांच्या पाठीमागे ठाम आहेत। संपूर्ण ताकद त्यांनी पंकजा मुंडे यांच्या पाठीमागे लावल्यामुळं या ठिकाणी बजरंग सोनवणे यांचा पराभव होऊ शकतो आणि या ठिकाणी पंकजा मुंडे या निवडून येऊ शकतात, लोकसभेवर जाऊ शकतात असा सुद्धा अंदाज या ठिकाणी वर्तवण्यात आला आहे। त्यामुळे शरद पवारांच्या उमेदवारांचा पराभव बीड लोकसभा मतदारसंघामध्ये होईल असंच या ठिकाणी वाटतं। आणि दुसरे जे पवार आहेत अजित पवार त्यांनी सुद्धा एक उमेदवार मराठवाड्यामध्ये दिला आहे आणि तो म्हणजे धाराशिवमध्ये। आता धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये विद्यमान खासदार आहेत ओमराजे निंबाळकर यांच्या विरोधात अजित पवार गटाचे अर्चना पाटील या निवडणुकीच्या रिंगणात आहेत। पण मात्र या ठिकाणी ओमराजे निंबाळकर हे प्रभावशील व्यक्तिमत्व आहे, अनेकांच्या समस्या सोडवण्यासाठी शेतकऱ्यांचा आवाज उठवण्यासाठी ते तत्पर असतात, अनेकांची मदत करतात आणि ओमराजे निंबाळकर यांचं काम लोकसभा मतदारसंघामध्ये चांगलं असल्यामुळं जनता अजून त्यांच्यावर नाराज नाही, म्हणून त्यांना तिथं बहुमतानं लोकसभेमध्ये पाठवण्यासाठी अनेकांनी त्यांना त्यांच्या पाठीशी आहेत असं सुद्धा धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये बोललं जातं। आता अर्चना पाटील यांच्या पाठीमागे जरी महायुतीची ताकद असली तरी सुद्धा त्या ओमराजे निंबाळकर यांच्यापेक्षा किंवा त्यांच्या बरोबरीच्या प्रभावी नेत्या त्या ठिकाणी नाहीत, म्हणून त्या ठिकाणी अजित पवार गटाकडून उभा राहिलेल्या अर्चना पाटील यांचा पराभव होऊ शकतो आणि त्या ठिकाणी धाराशिव लोकसभा मतदारसंघामधून ओमराजे निंबाळकर हे निवडून येऊ शकतात, ठाकरे गटाचे खासदार होऊ शकतात असा अंदाज या ठिकाणी वर्तवण्यात आलेला आहे। आता खरा जो निकाल आहे तो निकाल 4 जूनच्या निकालामधून स्पष्ट होणारच आहे की कोणत्या ठिकाणी कोण निवडून येणार आहे,
पण सध्या तरी असं चित्र या 2 लोकसभा मतदारसंघामध्ये दिसतंय आणि मग आपलं वाटतंय की मराठवाड्यामध्ये पवारांच्या उमेदवारांचा पराभव होईल असं चित्र वाटतंय। तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या।